एकेकाळी अंधाराशी झुंज देणारं पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी गुहीर गाव आज उजेडाच्या दिशेनं दमदार पावलं टाकत वाटचाल करतंय. वाडा तालुक्यातील गुहीर गावात साकारलाय एक स्वप्नवत सौर ऊर्जा प्रकल्प, जो फक्त वीज देत नाही तर गावकऱ्यांचं जीवनच बदलवत आहे. गुहीर हे दुर्गम खेडेगाव आता सौर ऊर्जा प्रकल्पामुळे विजेबाबत स्वयंपूर्णतेकडे झेपावतंय. एकेकाळी अंधाराशी झुंज देणारं हे गाव आता कायमस्वरूपी उजेडाच्या दिशेनं वाटचाल करतंय. निरंतर वीज पुरवठ्यामुळे जीवनमानात आमूलाग्र बदल होणार असून जिल्हा परिषद शाळेला अखंडित वीज मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अधिक प्रभावी आणि आनंददायी होणार आहे. यासोबतच पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी लागणारी वीज यांचीही मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. या उपक्रमामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाची नवी पहाट उगवली आहे. या प्रकल्पाचं लोकार्पण भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडलं. हा प्रकल्प सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि शेंडियर इलेक्ट्रिक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं बायफच्या तांत्रिक सहकार्याने उभारण्यात आला आहे. कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन तेंडुलकर यांच्या सोबतच सारा आणि सोनिया तेंडुलकर यांचीही उपस्थिती होती. ग्रामीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामस्थांनी या सुविधांचा पुरेपूर उपयोग करावा असं आवाहन सचिनजी तेंडुलकर यांनी यावेळी केलं. हा प्रकल्प गुहीरला क्लायमेट स्मार्ट व्हिलेज बनवण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे. सचिन तेंडुलकर यांनी बायफच्या उपक्रमांची माहिती घेत स्थानिक हस्तकला वस्तूंची खरेदीही केली. 40 किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पातून 123 घरे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि 35 पथदिव्यांना अखंडित वीज पुरवठा होणार आहे. तसेच नळाद्वारे स्वच्छ पिण्याचं पाणी, सौर ऊर्जेवर चालणारी पीठ गिरणी आणि शेतमाल प्रक्रिया केंद्रही सुरू होणार आहे. 60 शेतकऱ्यांच्या 60 एकर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून भाजीपाला, फळबागा आणि फुलशेतीला चालना मिळणार आहे. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. डिजिटल शाळेला अखंड वीज मिळाल्याने विद्यार्थ्यांचं शिक्षण अधिक परिणामकारक होणार आहे. कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीचं भाषण ऐकून सचिन तेंडुलकर भारावून गेले. त्यांनी तिचं कौतुक करत शाबासकीही दिली. साधेपणा आणि जमिनीवरचा स्वभाव जपत सचिन यांनी कार्यक्रमामध्ये शांतपणे वेळ दिला. स्थानिक हस्तकला, आदिवासी नृत्य आणि लोककलेचा त्यांनी मनापासून आस्वाद घेतला. त्यांच्या याच साधेपणाने उपस्थितांची मनं जिंकली. ग्रामीण विकासासाठी शाश्वत ऊर्जा किती महत्त्वाची आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे गुहीर गाव. अंधारातून उजेडाकडे गुहीरची ही वाटचाल फक्त एका गावाची नाही, तर संपूर्ण ग्रामीण भारतासाठी प्रेरणादायी दिशा आहे. आज इथे गुहीर गावात येऊन फार आनंद झालेला आहे. आमचं स्नायडर इलेक्ट्रिक्स बरोबर आमची पार्टनरशिप आहे, जे सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि स्नायडर इलेक्ट्रिक्स, आम्ही दोघांनी एकत्र येऊन स्प्रेडिंग हॅपीनेस इंडिया फाउंडेशन ही एक टीम फॉर्म केली होती. त्याला ऑलमोस्ट 10 वर्ष झाली. मला अजूनही आठवत आहे, आम्ही दिल्लीत भेटलो होतो आणि असा विचार केला होता की ना, काहीतरी आपण असं सुरू करायला हवं एकत्र येऊन, ज्याने लोकांच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, त्यांना काहीतरी त्यांना फायदा होईल आणि खास करून त्यांना एक ग्रासरूट लेवलपासून पण त्यांना फायदा व्हायला पाहिजे. आणि हळूहळू बऱ्याचशा गोष्टी करत गेलो. 500+ शाळांमध्ये आत्ता आम्ही सोलर पॉवर थ्रू डिजिटल क्लासरूम्स पण केलेले आहेत, ज्याने ऑलमोस्ट मी म्हणेन की 1,65,000च्या थोडं वर मुलामुलींना फायदा झालेला आहे. त्याचा वापर केलेला आहे त्याने मुलामुलींनी. ह्याचं एक आम्हाला समाधान आहे. पण आम्हाला माहिती आहे की अशा गोष्टींची भरपूर गरज आहे इकडे, आणि पार्टनर्सला एक स्नायडर इलेक्ट्रिक्स त्यांची गरज आहे की एकत्र येऊन, कारण हे सोलर पॅनल्स इकडे लावणं आणि मग ते मॉनिटर करणं आणि शिकवणं, इकडच्या जे लोकल्स आहेत त्यांना शिकवणं की त्याचा वापर कसा व्हायला पाहिजे आणि त्याला कसं आपण जपून त्याची काळजी पण घ्यायला पाहिजे. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये जर काय सांगायचं तर पहिली इनिंग आम्ही खेळतोय, दुसरी इनिंग इकडे गावातल्या सगळ्या लोकांना खेळायला लागणार आहे आणि ते एकत्र येऊन एक टीम व्हायला लागणार आहे त्यांची. तर त्याचाच एक रिझल्ट चांगला लागेल. आम्ही हीच अपेक्षा करतो की
स्नायडर इलेक्ट्रिक्स बरोबर एकत्र येऊन सचिन तेंडुलकर फाउंडेशनने जर काय हा एक इकडे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर काय निर्माण करू शकलो आम्ही, पुढच्या जनरेशनला ह्याचा फायदा झाला. कारण शाळेत पण आता इथे शाळेत पण एक डिजिटल क्लासरूम आहे, तर मुलामुलींना कळतंय की ना बाहेरच्या जगात काय होत आहे. बऱ्याच वेळेला त्या गोष्टी इथे छोट्या छोट्या गावांमध्ये पोचू शकत नाहीत, तर त्यांनाही तो एक प्लॅटफॉर्म मिळणं आणि सेम ऑपॉर्च्युनिटी मिळणं ही मी समजतो की आपली जबाबदारी आहे. आणि जर का आपण करू शकलो एकत्र येऊन तर नक्कीच नुसतं गोहीर गावाला नाही, मुंबईला, महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला, भारतालाही फायदा होईल हीच अपेक्षा करतो आम्ही आणि हीच देवाकडे प्रार्थना. थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि सपोर्ट केला. असाच सपोर्ट गावालाही, गावकऱ्यांनाही त्याची गरज आहे, तर तुम्ही हाच सपोर्ट त्यांना देत राहावा अशी अपेक्षा. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.